एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण रात्री चाललो गावाला. गणपतीसाठी ब्लॉग खूप छान असणार आहे, तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आम्ही निघालो गावी जायला. तर खूप जण मला विचारतात की तू नक्की कुठे जाते. तर मावशी यांच्या घरी आम्ही पेनला जातो दरवर्षी. आणि रात्री मी ब्लॉग घेतला नाही, त्याच्यामुळे सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय भारी आहे. आणि हा माझा भाऊ काहीतरी बोलते ऐका. ब्लॉगमध्ये आलो. बाय बाय गाईज. सध्या आम्हाला खूप काम आहेत. सध्या जिमला पण जायचंय. बायसेप खूप मोठा केला, 16चा डोला केला सध्या तरी. अशा बाजूला आवाज बघा. आमच्या काकांकडे बाजूला घरी गणपती बसतो, त्याच्यामुळे आम्ही सगळे रेडी होत होतो. आणि मामाची मुलगी सायली रेडी वगैरे झालो. आणि बघू शकता, कमेंटमध्ये सांगावे कशी दिसते. बाजूलाच असतो गणपती, पण जे धमाल करतो तुम्हाला बघायला भेटेलच. सगळ्यांना मी ब्लॉगमध्ये घेतलं आहे थोडं 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 थोडं. तर या आता आमच्यासोबत आरती करायला. सो बाय बाय. त्याच्यानंतर मी पण आरती करून घेतली, पाया पडले. आणि एवढंच आहे की माझ्या घरच्यांना सुखी ठेव, मला सुखी ठेव, माझ्या हातून कोणाचं वाईट नको व्हायला. आणि त्याच्यानंतर आरती केल्यानंतर वहिनी आणि काकू काहीतरी बोलत होते बघा, मस्त. A few minutes later. त्याच्यानंतर आम्ही यश त्यांच्या घरी गणपती बघायला गेलेलो. तर बघा मस्ती बघा. गणपती दर्शन आला. तुम्ही पण यावे, तुम्ही पण यावे. इतकं छान डेकोरेशन केलेलं, मस्त, खूप छान वाटलं मला तरी. आणि मग फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि मग बहिणीच्या घरी गेलेलो आम्ही. तर हा चंटू त्याच्यामध्ये थोड्या वेळाने घरी आलो. आणि परत नाचायचं होतं, त्यामुळे हे लोक प्रॅक्टिस करत होते वाटतं वाजवायचे. आणि आम्ही नाचलो. One day later. आणि वहिनी फीस काढलेला आहे जिताडा. आणि हाय सुरमई, रुई आहे, रुई, सॉरी हा, ही रुई आहे. आणि हा आहे आमचा आग्र्यांचा जिताडा. भक्तीवर आलो, फोटो व्हिडिओज काढले भरपूर. आणि त्याच्यानंतर परत आम्ही घरी आलो. हे आमचे बोरीबिडी गावचं तलाव आहे. आणि ह्या तलावामध्ये ही अशी मोठी मोठी मच्छी मिळतोय. आता ती प्राजक्ताला फ्राय करून खायला घालतोय. तिला आवडतो म्हणून ही मच्छी पकडली. आता प्राजक्ता मुंडी खायगी क्या तुकडी खायगी मालूम नाही. नंतर विसर्जनचा टाइम होता, तर आरती केली आम्ही. आणि आरतीचा आवाज बघा यांचा. बाप्पाला मी घेऊन विसर्जनला निघालो. बाजूलाच आमची खाडी आहे, समुद्र आहे. तर आम्ही दरवर्षी तिकडेच विसर्जन करतो. आणि जाताना मज्जा करतो नेहमी. पुढच्या वर्षी लवकर या, एवढंच आहे. आणि सर्वांना सुखी ठेव बाप्पा. खूप वाईट वाटतंय, पण पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत असं बोलून आपण त्यांचा निरोप घेतो. आणि बाप्पा आपल्यासाठी सर्व काही असतं, त्यामुळे
त्यामुळे आपण त्यांची पूजा 1.5 दिवस का होईना पण खूप छान केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.